धर्माचा सिद्धांत. राजा परीक्षित महाज्ञानी, विद्वान आणि सुसंस्कृत होता, परंतु त्याच्या हातून एक पाप घडले. एका समाधी अवस्थेत असलेल्या ऋषींच्या गळ्यात रागाच्या भरात त्यांनी एक मेलेला साप टाकला. घरी आल्यानंतर मन शांत झाल्यावर त्याला स्वतःच्या कृत्याचा पश्चाताप झाला व माझ्या हातून नीच कर्म घडले असे तो स्वतःला म्हणाला. पण या त्याच्या क्रियमान कर्माने तक्षक नाग चावून मृत्यू होण्याचे त्याचे प्रारब्ध तयार झाले. परंतु हे फळ भोगण्यापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्याने कोणाकडेही वशिला लावण्याचा अथवा आपल्या सत्तेचा उपयोग करण्याचा काहीही प्रयत्न केला नाही. तो भगवंतांना असं म्हणाला नाही की हे कृष्णा, तुम्ही आणि माझे आजोबा अर्जुन आते मामे भाऊ होता. इतकेच नव्हे तर एकमेकांचे मेव्हणे होता. माझी आजी सुभद्रा ही तर तुमची बहीण, म्हणजे आपले एकमेकांचे अनेक प्रकारचे नाते आहे. शिवाय माझे आजोबा अर्जुन तुमचे प्रिय भक्त, इतके की त्यांच्यावरील प्रेमापोटी त्यांच्या रथाचे सारथी म्हणून तुम्ही काम केले. आणि या सर्वावर कडी म्हणजे तुम्ही माझ्या मातेच्या गर्भावस्थेत रक्षण केलेत. आपण सर्व शक्तिमान आहात म्हणून आपले सामर्थ्य पाहून परमेश्वर माझा गुन्हा माफ करेल असे काही करा. शिवाय हा माझ्या हातून अजाणतेपणाने घडलेला पहिलाच गुन्हा आहे. मी पुन्हा असं काही करणार नाही असे मी शपथपूर्वक सांगतो. आपण सांगाल तर मी गुन्ह्याचे प्रायश्चित्त म्हणून वाटेल तेवढे दान करीन. अशा प्रकारची वशिलेबाजी व लाचलुचपत कर्म कायद्याच्या बाबतीत चालत नाही. वास्तविक परीक्षित मोठा राजा होता. त्याच्या राज्यातील सर्वोच्च न्यायालयही त्याच्या विरुद्ध ब्रही काढू शकत नव्हते. असे असूनही राजा परीक्षिताने स्वतःला एक गुन्हेगार म्हणून जाहीर केले व परमेश्वराकडे कठोर शिक्षेची मागणी केली. महर्षी वेदव्यास राजा काय म्हणाला हे त्याच्या शब्दात सांगतात. अहो मया नीच मनार्यवत कृतम निरागशी ब्राह्मणी गुडतेजसी. अरे रे, मी एका निरपराधी ब्राह्मणाशी फार नीचपणे वागलो. या माझ्या क्रियमान कर्माद्वारे घडलेल्या पापक्षालनार्थ परमेश्वर मला कठोर शिक्षा करो, जेणेकरून भविष्यकाळात पुन्हा मी अगर माझ्या उदाहरणावरून सावध होऊन दुसरा कोणी राजा असे नीच निंद्य कृत्य करणार नाही. मला माझ्या दुष्कृत्याची शिक्षा म्हणून माझे सर्व राज्य, शक्ती, सामर्थ्य, समृद्धी, माझा सर्व राज्यकोश तात्काळ त्या ब्रह्मऋषीच्या क्रोधाग्नीत जळून खाक हो, की ज्या योगी भविष्य काळात ब्राह्मण, देव, गोमाता इत्यादींचे बाबतीत मला अशी दुर्बुद्धी होणार नाही. परीक्षित राजाने आपल्या वाईट कर्माचे प्रारब्ध धीर गंभीरपणे भोगले आणि त्या योगी तो मोक्षाचा अधिकारी झाला. कर्मफळातून सुटण्यासाठी त्याने कोणत्याही वाम मार्गाचा अवलंब केला नाही आणि जरी त्याने त्या मार्गाचा अवलंब केला असता तरी त्याला त्याचे कुकर्म त्याचे फळ दिल्यावाचून सोडत नाही हे निश्चित. धार्मिकावर संकटे तर अधार्मिकाची चंगळ हे कसे. कर्माचा एक अटळ सिद्धांत असा की जे पेराल ते उगवाल, जसे कराल तसे भराल. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात आपला अनुभव असा की जो माणूस न्यायनीती धर्माने वागत असतो त्याला जीवनात खूप दुःखे भोगावी लागतात. उलट अधर्मनीतीने वागणारे, काळा बाजार आणि तस्करी करणारे जीवनात मौज मजा करीत असतात. गाडी, बंगला इत्यादी सर्व तऱ्हेच्या सुखसोयी यांची त्यांच्या जीवनात रेलचेल असते. हे सतत पाहिले की परमेश्वरावरील आपली श्रद्धा डळमळू लागते व वाटते की कर्मसिद्धांत ही एक भ्रामक कल्पना आहे. म्हणून आपणही अनिती अथवा अन्य अधर्माने पैसा मिळविण्यास प्रेरित होतो. परंतु आपला हा फार मोठा गैरसमज आहे. नेहमी पुण्याचे फळ सुख व पापाचे फळ दुःख हेच असते. असे असता काही वेळा पाप करणारा माणूस आपल्याला सुख समृद्धीत वावरताना दिसतो. ते त्याच्या सांप्रतच्या पापकर्माचे फळ नसून त्याने पूर्वी केलेली काही पुण्यकर्मे त्याच्या संचितात जमा असतात. ती आता परिपक्व होऊन सांप्रत त्याला सुखरूपी फळे देतात आणि सध्या तो करीत असलेली पापकर्मे त्याच्या पूर्वपुण्याईचा जोर असल्याकारणे फळ दिल्याविना त्याच्या संचितात जमा होऊन राहतात आणि पूर्वपुण्याईचा जोर ओसरताच प्रारब्ध बनून त्याच्यासमोर उभी ठाकतात. पूर्वपुण्याईचा जोर असेपर्यंत पापकर्मे माणसाला आपला प्रभाव दाखवू शकत नाहीत. संत कबीर म्हणतात, कबीरा तेरा पुण्य का जब तक रहे भंडार, अब तब तक अवगुण माफ है, करो गुनाह हजार.
या जन्मी न्यायनीतीने वागणारी कित्येक माणसे दुःख दारिद्र्यात पिचत असताना दिसतात. त्याचे कारण वर म्हटल्याप्रमाणे त्यांची पूर्वकृत दुष्कृत्ये आता आपला प्रभाव दाखवित असतात. त्यांची या जन्मातील सत्कृत्ये कालांतराने या वा पुढील जन्मी त्यांना सुख समृद्धी देणारच यात तीळ मात्र संशय नाही. कारण कर्म कायदा हा एकमेव कायदा आहे ज्यात अनुरेणू त्रुटी नाही. म्हणून प्रत्येकाने वर म्हटल्याप्रमाणे जगात काही तात्कालिक विपरीत असे प्रत्ययाला आले तरी कर्मसिद्धांत कायद्यावर आपला 100% विश्वास ठेवावा आणि निर्धारपूर्वक न्यायनीतीचा सच्चाईचा राजमार्ग स्वप्नातही सोडू नये. ग्रामीण भागात लोकांच्या घरात धान्य साठविण्यासाठी मोठमोठी कोठारे असतात. त्यांना बळद किंवा बळद म्हणतात. बळद म्हणजे भिंतीत धान्य साठविण्यासाठी मोठी पोकळ जागा ठेवलेली असते. त्यात वरील मजल्यावरून साठवणीचे धान्य ओततात. बळदच्या तळाशी खालच्या मजल्यावर धान्य बाहेर काढण्यासाठी एक छोटा दरवाजा असतो. त्यातून जरूर पडेल तेव्हा आवश्यक धान्य काढून घेता येते. समजा एखाद्या शेतकऱ्याचे धान्य कोठार उत्कृष्ट समजले जाणारे धान्य जे गहू उत्कृष्ट कर्माने पुण्याने त्याने जमा केलेले आहेत आणि दुसऱ्या एखाद्या शेतकऱ्याचे बळद हलक्या प्रतीचे समजल्या जाणाऱ्या बाजरी अथवा नाचणीने निकृष्ट कर्माने पाप कर्माने भरलेले आहे. नंतर पहिला शेतकरी यंदा त्याने बाजरीचे पीक घेतल्याने आपल्या बळदात वरून बाजरी ओतू लागला. हलके पाप कर्म तरी जेव्हा जेव्हा तो खालचा दरवाजा उघडून धान्य बाहेर काढेल तेव्हा तेव्हा जोपर्यंत आतील गव्हाचा उत्कृष्ट संचित कर्म पुण्यकर्म समाप्त नाही तोपर्यंत तो जरी वरच्या दरवाजातून बाजरीसारखे हलक्या प्रतीचे धान्य पापकर्म ओतीत असला तरी त्याला गव्हाचाच पुरवठा होत राहणार. याउलट ज्या दुसऱ्या शेतकऱ्याचे बळद कोठार नाचणीने निकृष्ट संचिताने पापकर्माने भरलेले आहे, पण यंदाच्या हंगामात त्याने गव्हाचे पीक घेतले आणि आता तो बळदात वरील बाजूने गहू साठवू लागला. उत्कृष्ट कर्म पुण्यकर्म तरी जोपर्यंत आतील बळदात वरील बाजूने साठवू लागला तरी जोपर्यंत आतील नाचणीचा साठा निकृष्ट संचित पापकर्म संपत नाही तोपर्यंत सांप्रत जरी गहू साठवू लागला तरी जेव्हा जेव्हा तो बळदाचे खालचे द्वार उघडेल तेव्हा तेव्हा त्याला त्यातून नाचणीच मिळत राहणार. परंतु असा एक दिवस निश्चित उगवणार की जेव्हा पहिल्या शेतकऱ्याचा गहू साठा संपणार त्याला नंतर साठविलेली बाजरी खाण्याची वेळ येणार. या उलट त्या दुसऱ्या शेतकऱ्यांची नाचणी ही पापकर्म निकृष्ट कर्म संपणार व मग त्याला मागाहून साठविलेले गहू खाण्याचे भाग्य प्राप्त होणार. परंतु असे होण्यास त्याला थोडा काळ धीर धरावा लागणार हे निश्चित समजावे. म्हणून परमेश्वरावरील दृढ श्रद्धा व कर्मसिद्धांत तत्वावरील आपला विश्वास किंचितही ढळू न देता प्रत्येक मनुष्याने सांप्रत जरी त्याला दुःख हाल अपेष्टा भोगावे लागत असल्या तरी नाउमेद न होता त्या सहन कराव्या व न्यायनीतीच्या मार्गावरून न ढळता अविरतपणे सत्कर्म करीत राहावे. एखाद्या बँकेचा मॅनेजर जरी आपला मित्र व जीवलग नातलग असला तरी आपल्या बँक खात्यात आपली काही जमा संचित नसेल तर आपण पाठविलेल्या चेकवर तो आपल्याला काही देऊ शकणार नाही. उलट पक्षी सदर बँक मॅनेजरच्या शत्रूने जरी काही रकमेची चेकद्वारे मागणी केली व त्याच्या खात्यात पुरेशी रक्कम असेल तर चेकच्या रकमेप्रमाणे त्या इसमाला पैसे देण्याशिवाय मॅनेजरला पर्यायच नसतो. मग तो मनुष्य त्याचा कितीही कट्टर शत्रू असो. आपल्या चेकवर लिहिलेल्याप्रमाणे आपल्याला पैसे न दिल्याबद्दल आपण बँक मॅनेजरवर राग धरणे योग्य नाही, तर आपण कंबर कसून आपल्या खात्यातील शिल्लक वाढविणे हेच आपले कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे आपल्या दुःखाबद्दल ईश्वराला दोष देण्यात शहाणपणा नाही, तर आपले संचित कर्म करून वाढविणे हेच आपले कर्तव्य आहे. मग पहा, नरसी मेहत्याची हुंडी भगवंतांनी स्वीकारली अथवा पांडुरंग दामाजीचा पाडेवार झाला तसा भगवंत तुमच्या हाकेला धावून येतो की नाही? कोणतेही कर्म फळ देऊनच शांत होते. समजा की एखाद्या माणसाने काही पाप कर्म केले आहे की ज्याच्यामुळे फलस्वरूप त्याला एक दिवस उपाशी राहण्याचे प्रारब्ध तयार झाले आहे. हे प्रारब्ध भोगल्याशिवाय त्याची त्यापासून मुक्तता होणार नाही. कारण असे की कर्म कायद्यानुसार कोणाचेही फळ भोगल्यापासून व्यक्तीची सुटका होत नाही. आता जर तो मनुष्य सत्वगुणी जीव असेल तर त्याला एकादशीचा उपवास करण्याची व सर्व दिवस भगवत चिंतनात व्यतीत करण्याची बुद्धी होईल. अशा तऱ्हेने तो
आपले प्रारब्ध भोगून संपवेल. रजोगुणी असेल तर एखाद्या दिवशी अशा काहीतरी घटना घडेल, त्याची पत्नी व मुले अचानक आजारी होतील. त्यांना दवाखान्यात घेऊन जाण्याची त्याच्यावर वेळ येईल. तेथे 2-3 तास खर्च झाल्याने त्याला ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचविण्यासाठी उपाशी पोटीच घरून निघावे लागेल. नेमक्या त्याच दिवशी ऑफिस कॅन्टीनमध्ये संप असेल. घरी परत आल्यावर घराची परिस्थिती अधिक बिघडल्याने त्याला रात्री उपाशीच झोपावे लागेल. अशा तऱ्हेने धावपळ करीत त्याला आपले प्रारब्ध भोगून संपवावे लागेल. समजा तो माणूस तमोगुणी असेल तर अशी एखादी घटना नेमकी जेवणाच्या वेळी घडेल की राग अनावर होऊन तो पुढे वाढलेले ताट रागाने उडवून देईल व उपाशी पोटीच कचेरीत जाईल. पोटात अन्नाच्या अभावी त्याचे डोके अधिकच भडकेल व आपल्या सहकाऱ्यांशी त्याचे काहीतरी भांडण होऊन त्याला शांती मिळणार नाही. संध्याकाळी घरी आल्यावर आणखी काही भानगड झाल्याने बायकोशी भांडून तिला मारझोड केल्याने ती रात्री स्वयंपाकच करणार नाही. अशा तऱ्हेने खूप त्रास सोसून तो आपले उपाशी राहण्याचे प्रारब्ध भोगून संपविल. सत्वगुणी जीव व्रत उपवास करून शांत मनाने आपले प्रारब्ध संपविल व तसे करताना ईश्वर चिंतनात त्याचा वेळ व्यतीत झाल्याने तो थोडीशी पुण्याई जोडेल व त्याचे नवीन चांगले क्रियमान कर्म तयार होईल. रजोगुणी जीव बायको मुलांची सेवा चाकरी आपले कर्तव्य म्हणून करीत आपले उपोषणाचे प्रारब्ध संपविल व असे करताना त्याचे कोणतेही नवे पाप पुण्य निर्माण होणार नाही. तमोगुणी जीव आपले उपाशी राहण्याचे प्रारब्ध स्वतःला व दुसऱ्यांना त्रास देत भोगील व असे करताना नवे वाईट क्रियमान कर्म निर्माण करील की जे एक दिवस त्याचे प्रारब्ध बनून त्याला नवीन क्लेश यातना भोगाव्या लागतील. क्रियमान कर्म पक्व होऊन प्रारब्ध रूपाने भोगल्याशिवाय कोणाचीही सुटका होत नाही. पण वर सांगितल्याप्रमाणे सत्वगुणी, रजोगुणी व तमोगुणी माणसांची ते भोगण्याची रीत मात्र वेगवेगळी असेल. समजा मी एखादे चांगले क्रियमान कर्म केले की ज्याच्यामुळे मला 500 रुपये मिळण्याचे माझे प्रारब्ध तयार झाले. आता ते 500 रुपये मला देईपर्यंत ते प्रारब्ध माझ्या मागे पिच्छापूर्वी फिरत राहील. समजा मी न्यायाधीशाचे काम करणार आहे, तर एखाद्या दिवशी अशी घटना घडेल की एखादा माणूस माझ्याकडे अचानक येईल व माझ्या पुढे चालू असलेल्या त्याच्या खटल्यात आपल्या प्रतिस्पर्ध्यावर अन्याय करून त्याच्या बाजूने निकाल देण्यासाठी मला 500 रुपये लाच म्हणून देऊ करेल. आता मी जर तमोगुण प्रधान व्यक्ती असेल तर मी ते 500 रुपयाची लाच स्वीकारून माझ्या प्रारब्धी असलेले 500 रुपये स्वीकारून माझे पूर्वीचे चांगले क्रियमान फळ घेऊन ते समाप्त करीन. पण त्याचबरोबर लाच देणाऱ्याच्या प्रतिस्पर्ध्यावर अन्याय केल्याने एक नवीन क्रियमान पापकर्म तयार करीन की ज्याचे कालांतराने मला पुन्हा दुःखरूपी फळ भोगावे लागेल. समजा मी तमोगुण प्रधान नसल्याने 500 रुपयाची लाच स्वीकारण्यास नकार दिला तरी माझे पूर्वीचे ते चांगले प्रारब्ध मला 500 रुपये मिळवून देईपर्यंत माझ्या मागे फिरत राहील व फळ दिल्याशिवाय ते शांत होणार नाही. अशा परिस्थितीत एखादी पुढील स्वरूपाची घटना घडू शकेल. समजा मी माझी काही जमीन 3,000 रुपयास विकण्याचे ठरविले. एक दिवस एखादा गरजू माणूस माझ्याकडे येऊन सदर जमिनीचे त्याला तीच जमीन घेणे गरजेचे व फायद्याचे असल्यामुळे आपण होऊन रुपये 3,500 देऊ लागला. वास्तविक त्याला माहीत आहे की सदर जमिनीची वाजवी किंमत चालू बाजारभावाप्रमाणे 3,000 आहे, पण गरजेपोटी तो 500 रुपये अधिक देण्यास तयार आहे. आता मी जर रजोगुण प्रधान असेल तर आलेल्या संधीचा फायदा घेऊन मी 3,500चा सौदा पूर्ण करीन व अशा रीतीने माझे प्रारब्धात असलेले 500 रुपये मिळवीन. असे करण्यात माझी काही नवीन क्रियमान तयार होणार नाही, केवळ आपला भोग देऊन प्रारब्ध शांत होईल. पण समजा मी रजोगुण प्रधान नसेन तर 500 रुपये अधिक घेण्याचे नाकारेन आणि मनात ठरविल्याप्रमाणे प्रथम सदर माणसास त्याच्या नडीचा लाभ न उठविता माझी जमीन 3,000 रुपयांना विकून सौदा पूर्ण करीन. या परिस्थितीत माझे 500 रुपये मिळण्याचे प्रारब्ध माझ्या मागे योग्य संधीची वाट पाहत फिरत राहील. समजा मी एस.टी. कंडक्टर म्हणून काम करीत आहे. एक दिवस कोणी प्रवासी त्याचा 1,00,000 रुपये असलेली बॅग गाडीतच विसरून गेला. मी तो प्रामाणिकपणे ऑफिसमध्ये जमा केली. नंतर सदर प्रवासी ऑफिसमध्ये येऊन ओळख पटविल्याने त्याला ती बॅग परत देण्यात आली. माझ्या प्रामाणिकपणावर खुश होऊन सदर प्रवाशाने अगदी खुशीने व प्रेमपूर्वक रुपये 500 रुपये इनाम देऊ केले व मी सत्वगुण प्रधान व्यक्ती असल्याने सदर भेट स्वीकारली. अशा रीतीने माझे 500 रुपये मिळण्याचे प्रारब्ध मी भोगले व त्याशिवाय बरोबर थोडी पुण्याईही माझ्या खाती जमा झाली.
अशा रीतीने माझे पूर्वीचे क्रियमान कर्म सत्कर्म प्रारब्धरूपे मला 500 रुपये देऊन शांत झाले. जर मी तमोगुणी जीव असेल तर प्रारब्धातील 500 रुपये भोगताना लाच घेण्याच्या निंद्य मार्ग अवलंबिल्यामुळे नवे पाप रूप क्रियमान निर्माण करीन. जर मी रजोगुणी असेल तर माझे प्रारब्ध सौदेबाजी करून संपवीन आणि जर मी सत्वगुणी असेल तर मी कोणाच्या तरी शुभेच्छा जुने प्रारब्ध भोगताना मिळवीन आणि असे झाल्याने थोडे नवे चांगले क्रियमान आपोआप तयार होईल. अशा प्रकारे प्रारब्ध भोगण्याची सत्वगुणी, रजोगुणी व तमोगुणी माणसांचे वेगवेगळे मार्ग असतात, पण प्रत्येकाला त्याचे प्रारब्ध भोगावेच लागते. त्याशिवाय पूर्वीचे क्रियमान कर्म समाप्त होत नाही.